9 नारांपैकी एक, जे राजा जनकाला आणि कवी नारायण सांगतात. म्हणजे जनक राजाचा आणि कवी नारायणाचा संवाद आहे. हा संवाद नारद आणि वसुदेवाचा आहे. हा संवाद शुकाचार्याचा आणि परीक्षितीचा आहे. महाराज सांगतात की भक्तीचं स्वरूप सांगायला, भगवत भक्ती काय असते, आणि ती भगवत भक्ती सांगत असताना आपण अनेक प्रकारे भगवत भक्तीचे रंग बघितले. की भगवत भक्ती, त्याला भगवत भक्ती करायला नरदेह लागतो. नरदेहात शुभेच्छा लागते, आणि शुभेच्छा म्हणजे इच्छा, आपल्या उद्धाराची आपल्याला इच्छा झाली पाहिजे हे लागतं. त्याच्यानंतर मग शुभेच्छा झाल्यावर आपल्याला चित्त शुद्धी होऊन त्या शुद्ध चित्तामध्ये संताचा बोध होतो, आणि त्या बोधाने अनेक प्रकारचे आपण भगवत भक्तीचं चिंतन केलं. कशी भक्ती घडते त्याच्यात आपण की नाम भक्ती बघितली, अर्पण भक्ती बघितली. हे भक्तीचा अनेक प्रकार स्वरूपानं आपण चिंतन करत करत आलो, आणि पुन्हाही असे भक्ती करीत करीत पुढं सद्गुरूचं महात्म्य सांगितलं अशा प्रकारचं. पण आता ब्रह्मज्ञान झालं की त्या ब्रह्मज्ञानाचा जो उन्माद आहे तर तो कसा असतो, या चिंतनातून महाराज सांगतात की ब्रह्मज्ञान हे मनुष्य देहात आल्यावर झालंच पाहिजे. कारण मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकून दिला. की आपला अधिकार आहे हा परमात्मा प्राप्तीचा. या नरदेहात आल्यावर परमात्मा प्राप्ती करून घेणं आपला अधिकार आहे. नाही अधिकार म्हणजे हे शरीर आपल्याला मिळालंय म्हणल्यावर, ज्याला मनुष्य देह मिळाला तो अधिकारी आहे भगवत प्राप्तीचा. आणि म्हणून या जीवनात परमात्मा प्राप्ती झालीच पाहिजे. कारण न झाली तर पुढं दुःख भोगावं लागेल. पुढं दुःख भोगावं लागेल का माग बी भोगीतच आलो, मागूनही भोगीत आलो, आणि पुढेही हेच पुढं चालू राहणार भगवत भक्ती न केली तर. पण त्या भगवत भक्तीचं काय स्वरूप आहे हे एकनाथ महाराज या नाथ भागवतातून आपल्याला सांगतात. पण आपण ग्रंथ आणून घरात ठेवतो, काहीच्या जवळ तर नाहीतच, पण घरात ठेवतो तरीही ते यथार्थपणाने त्याचं चिंतन करीत नाही. आणि मग काय सांगितलं नाथ महाराजांनी काय आपल्याला कळणार, काय सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी काय कळणार. आपला परमार्थ म्हणजे असा झाला की फक्त दांभिक परमार्थ, म्हणजे दाखवायचा, जगाला दिसला पाहिजे. कपडे, टोप्या, टिळे, है की नाही, काठा पादराचे धोत्र, रुमाल, सगळं अपडेट राहणं, ढवळप, म्हणजे असा दिसण्याहून हरिभक्त नाही ठरत. हरिभक्त हा अंतरंगाचा लागतो, आणि वर्मच नेमकं ध्यानात ठेवीत नाही. काय वर्म जर चुकलं तर सगळं चुकली या वर्म फेरा पडे. मग जन्म मरण दूर करायचंय म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची, परमानंदाची प्राप्ती करायची. म्हणजे ती परमानंदाची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती म्हणजे अशी कपडे घालून आणि गंध लावून होती का? नाही. त्याच्यासाठी अंतरंगाचा परमार्थ करावा लागतो. आणि परमार्थात एवढीच खूबी लय मोठी आहे की माणसं ऐकून नीट लक्षात घेत नाही, नीट परमार्थ करीत नाहीत, किंवा मग संतांच्या संगतीत राहून जिथं योग्य प्रकारे यथायोग्य
श्रवण करायला भेटतं तिथं टिकत नाही. काय भानगडी काय माहिती काय काय ते आपलं काय काही पाप आडवं येतं का काय ते काही कळत. पण भगवत भक्ती करताना बिनचूक भक्ती झाली पाहिजे. आपण व्यवहार कसा करतो बिनचूक, काही चुकू देतो का? नाही चुकू देत. सगळं घरातलं नीट नाटकेपणा पहा ना. घरात जर बघितलं तर सगळ्याचे डबे डुबे जिथले तिथं चांगले दिसते का? इकडे तिकडे असे डबे, इकडे ढकणं पाडलेले, डबे पाडलेले, असं काही दिसलं तरी नाही घरात. काय सगळं घरात टापटीप, शेतीत टापटीप, दुकानात टापटीप, सगळं राहायला अंगावर टापटीप, हे सगळं व्यवस्थित आहे का नाही? तसा पारमार्थ सुद्धा व्यवस्थितच करावा लागेल का? पारमार्थ कसा बी करावा लागेल व्यवस्थित. येर गबाळ्याची काम नवरी काय पाहिजे जातीची, येथे पाहिजे जातीची किंवा परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. परमार्थ जाणून समजून विचार करूनच केला पाहिजे. संतानं काय सांगितलं, काय संताचं मनोगत त्या शब्दानं, त्याच्या शब्दाच्या अर्थाशी भिडलं पाहिजे. आणि तो अर्थ नुसता ऐकायचाच नाही, तर तो अर्थ, त्या अर्थाचा अंगीकार झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? अंगीकार झाला पाहिजे. नाही तर नुसतं ऐकायचं, कान दिले देवाने म्हणून नुसतं ऐकायचं सोडून द्यायचं असं नाही. जसं अमृत जर पिलं तर त्याचा परिणाम काय होतो? तो अमर होतो. विष जर पिलं तर त्याचा परिणाम काय होतो? मग हे परिणाम माहित नाही का? माहिती परिणाम. तसा भक्ती जर संतांनी सांगितली तशी यथायोग्य केली, अंगात ती भिनली पाहिजे, अंगात मुरली पाहिजे. हे तत्वज्ञान अंगात मुरलं पाहिजे. आणि असं जर नाही झालं ते परमार्थ नाही झालं. वरी वरी वाहून अंतरी विषय अशी ठाव, असा परमार्थ शक्यच नाही. मग इतका जर सोपा असता तर असा उगच येर गाबाळ्यानी केला बी असता. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा. विरळा ऐसा कोणी, तुका त्याशी लोटांगणी. सगळे म्हणले का विरळा म्हणले? विरळा म्हणजे लाखात एखादा, हजारोत एखादा. सगळेच नाही म्हणले, सगळेच गंध लावते, टोप्या घालते, सगळेच पळायले झेंडे घेऊन. कोणी कीर्तन करायले, कोणी प्रवचन करायले, कोणी भागवत करायले, रामायण करायले, हे सगळे करायले. हो सगळे करायले, पण विरळ आहे सा कोणी. विरळ आहे ते सभा आहे. हे तो सकळ उपाय सांडवले करते, अनन्य प्रीती कर्म नदी त्याची असा विरळा एखादा असतो. विरळा का असतो? तर तो जशास तसं नीट लक्षात घेतो म्हणून. आणि जर जशास तसं न करून घेतलं तर मग परमार्थ सोपा बी नाही. सोपा नाही, सोपं म्हणले ते नादी लावायसाठी, पण नादी लावल्यावर, नादी लागल्यावर पुढं पुढं चाललं पाहिजे नाही. लेकराला शाळात घालण्यासाठी आपल्याला त्याला चांगले कपडे, चांगले डॉक्टर, चांगलं बूट, चॉकलेट, हे ते सगळं घेऊन त्याला किती गोडीनं शाळेत घालावं लागतं. मग शाळेत घालावं लागतं. मग शाळेत गेल्यावर का तिने म्हणावं का मला पप्पा पहिल्याच वर्गात चांगलं वाटतंय, आमच्या त्याच मॅडम आम्हाला चांगलं शिकवायचं, मग दरवर्षी तिथंच राहत. अहो त्याची प्रगती झाली पाहिजे का नाही? तू एक वर्ग पार करीत पुढे गेला पाहिजे का नाही? तसं परमार्थात तसंच. परमार्थाला आपण लागलो मानल्यावर आपल्याला कुठं जायचंय? ब्रह्मस्थितीपर्यंत जायचंय. ब्रह्मस्थिती म्हणजे अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे. परमात्म्याचं अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे, दृढ अपरोक्ष. आणि त्या अपरोक्ष अनुभूतीचा जो आनंद आहे
तो आनंद मिळाला पाहिजे. तो आनंद विरळ्याला भेटतो, सगळ्यांना भेटतो. तिथपर्यंत गेला पाहिजे. एवढे शिक्षण शिकायलेत, मग काय सगळेच कलेक्टर होऊ शकतील का? नाही. तो याच्यातले शिकलेले 80% तर दुसरीच कामं करतील. नोकऱ्या काय सगळ्याला लागतात का? सगळी काय एवढे होते? तसं परमाकृती सगळी उतरली म्हणजे काय, पण होता येत. बाकीच्या गोष्टी अवघड आहेत. आपल्याला वकील व्हायचं म्हणलं तर होता येणार नाही, सोपं नाही. डॉक्टर व्हायचं असलं तर सोपं नाही, पण देव होणं सगळ्यात सोपं आहे. देव होणं, वकील व्हायचं म्हणल्यावर तुम्हाला शिक्षणाला पैसा लागल, चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण भेटलं पाहिजे, पैसा लागल. डॉक्टर व्हायचं असलं तर पैसा लागल. अभ्यास बी खूप ताण देऊन करावा लागतो, रात्रंदिवस. त्याचा इकडे एवढा अभ्यास नाही करायचा. अभ्यास करायचं काम पण लक्षात घेणं गरजेचं, आणि लक्षात घेऊन त्या स्थितीत राहणं गरजेचं. त्या स्थितीहून पाय उतार जर झाला तर नाही. मग साधूचे लक्षणं सांगितले भागवतात आपल्याला, तेच ऐकायला भेटते की साधू कसा असावा. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. वैष्णव त्याला म्हणावा की ज्याचं अखंड देवावर प्रेम असतं. काय तो भगवत चिंतनाशिवाय राहतच नाही, त्याचं जीवनच झालेलं असतं भगवत चिंतन. भगवत चिंतनाशिवाय तो क्षणभर सुद्धा राहत नाही. जशी मासा पाण्याशिवाय राहत नाही, जीवना वेगळी मासोळी, तुका तैसा किंवा तैसा तुका तळमळी. काय म्हणले, तुपात राहा माशी राहायला काय घोरे, पाण्यापेक्षा तुपात किती गुणधर्म जास्त आहे. तुपात जर राहिली, तुपात राहायला नाही पाहिजे का? नाही, तुपात नाही राहू शकत. पाणी हेच तिचं जीवन, पाणी हेच तिचं जीवन. जीवन हे तसं भगवत भक्ताचं भगवत चिंतन अखंड करणं हेच त्याचं जीवन, आणि तसं झालं पाहिजे. आपलं तसं होत नाही. आपण बेडकीच्या जातीची, बेंडक्यासारखी. बेंडका पाण्यात बी राहतो आणि जमिनीवर बी राहतो, त्याचं जीवन पाणी नाही होऊ शकत. तो पाण्या वाचून बी राहतो आणि पाण्यात राहतो. म्हणजे आपलं कधी परमार्थ बी करायचा आणि इकडं संसार बी करायचा. संसारात पक्के जडून गेलेले, परमार्थ दाखवायसाठी. परमार्थ थोडाफारच, किंचित थोडा वेळ भेटतो. चिंतनाला किती वेळ भेटतो? थोडाच भेटतो. पण त्याच्यातही चिंतन खरं नाही. चिंतन नाही चिंतनाचं सुख, सोंग हे चिंतन नाही, संसाराचं चिंतन आहे. आता सगळे भक्ती करायले का तुळशी जमा करायले? पैसे जमा. कीर्तन करून काय करायले? भजन करून काय करायले? पैसे जमा करायले. आणि जोग महाराजांना सांगितलं, पैशासाठी भांग्याचा धंदा करा, भू काढा कोणाचा, काही काम करा, काही धंदे करायचा, पण भाजनाचे कीर्तनाचे कधी पैसे घेऊ नका. आणि मग हे वर्म चुकायले का नाही? चुकलं. मुळे काय सांगितलं? निरपेक्षता. निरपेक्षता आणि माझे मन शांती आणि समदर्शन, पाचवे ती निर्भय जाणे मुख्य पंचलक्षणे. साधूचे लक्षण सांगित असताना सांगितलं की एक निरपेक्षता आली हाता, पायी लागे सायुज्यता, हे पूर्ण ब्रह्मात ठसावे. अरे निरपेक्ष जर असला तर सायुज्यता मुक्ती त्याच्या पायावर डोळण घे. आणि 15व्या अध्यायाच्या शेवटला तर त्या निरपेक्षतेच्या वाव्या वाचल्या ना तुम्ही का? निरपेक्ष तोच फक्त साधू. सगळ्यात मोठं लक्षण निरपेक्ष. निरपेक्ष हे साधूचं नाक आहे. काय? साधूचं नाक आहे. आणि जर निरपेक्षता नसेल तर तो नाकटा आहे.
आणि मग नाट्याला काय किंमत असते का? इथं जरी असली मूर्खात असं शहाण्यात नाही. कशात नाही? शहाण्यात नाही. नाट्या साधू नाट्या लोकायचा, शहाण्याचा नाही. अनेक ग्रंथ आहेत, पुरावे, तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, ज्ञानेश्वर महाराजांचे, काहून झाकून ठेवले, काहून उघड येत नाही. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न शेवावे, भुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. तुका म्हणे देती घेती ती जाती नरकामध्ये. मग हे अभंग नाही, कथेचा विक्रा मातीशी गमन, काहून लाज वाटत नाही असा अभंग ऐकून मी. आणि कशी काय भगवत प्राप्ती होईल? आपण भगवत भक्ती करायला निघलो, जन्म मरणातून पार पडायला निघलो, कसं काय जन्म मरण पार होईल? अरे वर्म जर चुकलं तर नाही जमायचं. सुग्र निघून स्वयंपाक किती सुग्र असू दे, एखादं जर वर्म चुकलं तिच्याकडून तर ते स्वयंपाक सगळा बिघडून जाईल का नाही? आणि मग परमार्थात असं कसं होईल? परमार्थात उगत परमार्थात आपला भोळा भाव आहे. अरे भोळा भाव आहे तुला, व्यवहारात तो भोळा भाव नाही चलत. तिथं कोणाला उसने दिलेले पैसे कसं काय ध्यान करून घेतो, कोणाकडून कमी घेत नाही, दिलेलं सगळं बरोबर देतो, दुकानावर बसल्याला मापून बरोबर देतो, लवकर माप देत नाही. देतो का? व्यवहारात जसं सगळं बरोबर चालतं तसं परमार्थात का चलत? आणि ही उच्च स्थिती सांगितली की ब्रह्म उन्माद परमानंदी, जो जो पाहे स्वानंद बोधी. की ब्रह्मस्वरूपाचा उन्माद झाला पाहिजे. उन्माद झाला पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे? की ब्रह्मज्ञानाने देहाचे आभान राहिलं नाही पाहिजे. ते सांगतात की ब्रह्मज्ञानाने देहाचे आभान, ब्रह्मादिक देवाच्याही ऐश्वर्य भोगाविषयी तुच्छ बुद्धी स्वानंद स्थितीत निमग्न राहणे. अहो ब्रह्मपद जरी दिलं तरी ते तुच्छ वाटलं पाहिजे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दूषित जणी झडो दिशी. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्हाला तुझी भक्ती पुढं तू जर आम्हाला ब्रह्मपद जरी दिलं, ब्रह्मपद म्हणजे सगळ्यात मोठं सांगितलं, आपल्याला तर पाकिट दिलं एवढं तर थोडस तर आपण तितक्यावरच उड्या मारतो. ते ब्रह्मपद म्हणाले तुकाराम महाराज. हे ब्रह्मपद जरी दिलं तरी त्याला त्याला तुच्छ मानतो. आम्हाला तुझी भक्तीच पाहिजे असा निश्चय असणं, याला इथं ब्रह्म उन्माद होतो. ही भक्ती, ही ब्रह्म अनुभवाची भक्ती, हे अपरोक्ष ज्ञान आहे. आणि हे अपरोक्ष ज्ञान याला सर्वाभूती पाहे एक वासुदे, पुसोनिया ठाव अहंतेचा, तोची संत साधू ओळखावा निका, येरती ऐका मायाबद्ध. महाराज म्हणतात, अरे हे बाकीचे मायाने बद्ध झालेले कोणी असले तरी बी, पण तोची संत साधू ओळखावा निका. तो निका आहे. देखो या धन, देखील या धन मृत्तिके समान, नवविध रत्न जैसे धोंडे, नवविध रत्न जैसे धोंडे. असे अभंग काहून चिंतन करीत नाहीत, काहून विचार करीत नाहीत? आणि ब्रह्मस्वरूपाचा उन्माद कसा होणार, ब्रह्मस्वरूपावर कसा काय जाणार? जन्म मरण पार पडणं म्हणजे सोपं आहे? सोपं नाही. सोपं आहे, पण आपल्याला सोपं करावं वाटत नाही. ही आसक्ती आहे ना संसाराची, हा अहंकार आडवा आहे ना. किती पुढे गेला तर त्याला तेच मजा वाटते. इथला पैसा, इथले भोग हेच आवडत का देव आवडतो?
खरं खरं आपापल्या इमानदारीनं सांगा, संसार आवडतो का देव आवडतो? देव आवडत असला तर देवच म्हणा, संसार आवडत असला तर संसारच म्हणा. पण जितका संसार आवडतो तितका तरी देव आवडतो का? तितका तरी देव आवडत नाही. निदान जेवढा आवडतो तेवढा तरी बरोबरीत तरी. संसार जास्त आवडतो का देव? संसार आवडतो नाही. देवालाच संसारासाठी वापरायला लागले. देवाचा उपयोग कशासाठी करायचा? संसार महत्वाचा आहे. देव विकून संसार करायचा. कसा? देव विकून, दादल्या विकून आणले गहू आहे की नाही? ते भारून नाथ महाराज हे देव विकून संसार करणं चाललं आहे का नाही? भारून माहिती का? दादला मग असं जर असलं तर परमात्म्याची भेट कधी होईल? परमात्माचं आपलं अंतर कसं काय म्हणजे जवळ जातो ना आपण त्याच्या? संसार करिता शिंगले बहु दादला ऐकून आणले तो. अशा प्रकारचं हे लक्षात घेतलं पाहिजे वर्म. आणि तेच महाराज इथं सांगतात की ब्रह्म उन्माद परमानंदे जवजव पाहे स्वानंद बोधे तो तो चराचर पूर्णानंदे देखे स्वानंद कंदे दुमदुमीत. असा स्वानंद होतो तो ब्रह्मानंद, ते अपरोक्ष ज्ञान. त्या ब्रह्मानंदामध्ये तो उन्माद होऊन जातो. उन्माद होऊन जातो म्हणजे काय होतो तर त्याला ही सगळी जी सृष्टी आहे, विश्वरचित सृष्टी, ही सगळी परमात्माच दिसते. हे सगळे परमात्म्याहून काहीच वेगळं नाही, सगळा परमात्माच. महाराज सांगतात की पृथ्वी आप तेज वायू नभ देखे हरिरूप स्वयं. हे सगळे पंचभूत हे परमात्म्याचे स्वरूप, परमात्म्याहून वेगळं काहीच नाही. जसं ते लग्नातला रुखवत असतो ना, ते अनेक प्रकारचं असतं. ते वेगवेगळं रुखवतात काय काय असतं, ते अनेक पदार्थ वस्तू असतात. पण सगळ्या वस्तू कशाच्या असतात? साखराच्याच असतात. मग एक साखरच एका वस्तू आहे, एक साखरच वस्तू नाही. त्याच्यातली गाडी, गाडीतले पोते, गाडी हाणणारा, गाडीचे बैल, ते सगळं लग्न झाल्यावर एखादा जर बैल खाला तर त्याला काय म्हणते? एखादा जर गाडी हाणणाराच खाला, एखादा जर गाडीचे चाकच खाला, एखादा गाडीच खाला. अरे काही खाल्लं तर साखरच आहे का नाही? मिरची वांग, मिरची वांग तिखट लागत नाही, सगळं साखर म्हणजे तसा. जसं सगळं ते सगळा रुपवत म्हणजे एक साखरच आहे, तसं हे नाना वेशानं, हे नाना रूपानं नटलेलं हे जग, हे विश्व, हे परमात्माच. जसं आपलं शरीर आहे का नाही, हे शरीर एक शरीर आहे, पण नाना याचे रूप. केस वेगळे, कान वेगळे, डोकं वेगळं, कपाळ वेगळं, हात वेगळे, पाय वेगळे, पण एकच शरीर आहे का नाही? एकच शरीर. तसं हे परमात्म्याचं शरीर, हे विश्व म्हणजे काय? परमात्म्याचं स्वरूप. परमात्म्या वाचून दुसरं काहीच परमात्माचे असा निश्चय होतो. हे भगवत भक्तीच्या चिंतनानं होत. आणि ते महाराज हे उच्च लेवलचे हे हरिभक्तीचं स्वरूप सांगत असताना, भागवत धर्म सांगत असताना, भक्तीचं स्वरूप सांगत असताना, ही भक्ती पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. ज्ञान कधी येतं? भक्ती केलं की भक्तीच्या पोटी जन्माला येत. आणि ही ज्ञानातून पुढे आलेली ही अवस्था आहे अपरोक्ष ज्ञानाची. ते महाराज सांगतात की अशा प्रकारचा सर्व त्याला परमात्मा दिसतो. तो उन्माद होतो म्हणजे उन्माद म्हणजे परमात्म्याशिवाय दुसरं काहीच. जे जे रूप अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्या त्याशी.
वागणी बाणाली कशी, अशा प्रकारचा तो दिसतो. जेवी न मिळविता मेळा, पाहता जैसा केळीचा कळा, स्वय विकासे फळा दळा, देवी वस्तू हे पांचाला भूत भौतिका. जसा केळीचा एक कंद असतो आणि ते कंद म्हणजे बीज बीज नसतो, त्याच वृक्षाचं कारण बीज आहे. पण केळीचं झाड बघा, एक कंदच असतो आणि तो कंदच पानाच्या रूपानं, त्या गाभ्याच्या रूपानं प्रगट होतो. त्याच्यातूनच केळीचा घड प्रगट करतो. एक कंदच असतो, त्याचा विस्तार असा होतो. तसा एक परमात्माच, आणि त्या परमात्म्याचाच हा सगळा काय विस्तार आहे. म्हणजे असा बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे की बुद्धी निश्चय आत्मज्ञान, आत्मरूप भावी आपणा आपण, की बुद्धीनं असं लक्षात आलं पाहिजे विचार करून की हा सगळा काय आहे परमात्माच, परमात्म्या वाचून दुसरं काय. जग नव्हे अवघा जनार्दन. आणि मग आता हे आपल्याला माहित नाही होय, हे अनुभवाला नाही का आपल्या सगळ्याचा अनुभव आहे. कारण आत्मस्वरूप हे आपल्याला साधू संत अनेक प्रकारानं अनेक युक्त्यानं ते दाखवतात म्हणजे ते तुमचं स्वरूप आहे, तुम्हीच आहे. पण आपलीच ओळख आपल्याला नीट नसल्यामुळं आपल्याला मी प्रकाशवान ज्ञान स्वरूप हे असं वाटतंय नाही. आपल्याला ह्या उपाधीच्या भेदन, कारण उपाधीचा आणि याचा जो संबंध आहे हे कल्पित संबंध, तादात्म्य संबंध झालेला आहे. त्या संबंधाने आपल्याला ते भानच नाही की शरीर हे मी का आत्मा आहे, चैतन्य हे का शरीर आहे असं वाटत. आणि हे अज्ञानानं नाही कळत, पण साधू संत कळून देते तेव्हा आपल्याला उघड लक्षात येतं. आपल्याला कळतं हे महत्वाचं आहे ना. मग कळतं हे महत्वाचं आहे म्हणल्यावर मग आता सगळंच कळतं ना. कळायला काय नाही झालं, कळत नाही का आपल्याला? हे वृक्ष उभा मानल्यावर हे वृक्ष हिरवागार कशामुळे येतं? पाण्यामुळे. सगळं कशामुळे? पाण्यामुळे. आपल्याला सगळं कळतं, काय खावं काय न खावं हे बी कळतं, हे सगळं कळतं. मग परमात्मा कळायला काय अवघड आहे का? आपलं स्वरूप आपल्याला कळायला अवघड आहे का? आता हे पंचभूताचं 25 तत्वाचं हे शरीर आहे, हे शरीर आपण आहेत का? नाही. आपल्याला पंचीकरणात सांगितलं की बाबा हे पंचभूत आहेत आणि त्या 5-5 भूताचे 5-5 तत्व, अशा प्रकारचा विस्तार करून सांगितलं. एवढं कशामुळे सांगितलं की ह्या सगळ्याला तू जाणतोस, ह्या सगळ्याला तू जाणतोस. मग तू जाणणार आहेस, पण हे भूत नाहीस. आणि भूत जाणीत नाहीत, भूत जाणीत नाहीत. भूताचे अनेक तत्व हे सुद्धा जाणीत नाहीत आणि जाणणारा तू आहेस. तू त्या भूताहून वेगळा आहेस. मग जाणणार आहे तू, त्याला पाहणार आहेस तू, ज्ञान प्रकाश नाही, तुझ्या जाणण्यानंच ते, तुझ्या जाणण्यामुळेच, तुझ्या ज्ञान प्रकाशानंच हे असं जे स्वरूप आहे, हे जाणणं जे स्वरूप आहे, तर ते स्वरूप कधी नाही कधी आहे असं आहे का? नाही, सदा. ते सदा आहे, ते सदा आहे. आणि मग ही भौतिक सृष्टी, पंचभूताची सगळी सृष्टी, ही सगळी पंचभूताची सृष्टी, पण ह्या सगळ्याला जाणणारे कसे? तुम्हीच. जसं पिंडाला तुम्ही जाणलं तसं ह्या ब्रह्मांडाला तुम्ही जाणणार. तुमचा ज्ञान प्रकाश, तुमचा ज्ञान प्रकाश हे का तुमच्या प्रकाशामुळेच हे सगळे
आपल्या प्रकाशामुळे. तुमच्या प्रकाशामुळेच नाही, तुमचाच प्रकाश. प्रकाशाने वस्तू दाखवल्या, प्रकाश पडला की वस्तू दिसतात ना. मग वस्तू दाखवल्या तर वस्तू प्रकाशामुळे आहेत का वस्तू वस्तूमुळे आहेत? वस्तू प्रकाशामुळे. प्रकाश महत्वाचा. तसा आपला हा ज्ञान प्रकाश, ह्या प्रकाशानेच हे सगळं विश्व प्रकाशानं भासत. मग प्रकाशाने भासलं तर भासू द्या, पण तुमचाच प्रकाश आहे का ते? आपलाच प्रकाश आहे. आणि म्हणून अशा ह्या ज्ञान प्रकाशाच्या उन्मादाना की त्याला सगळं विश्वच ज्ञान स्वरूप आहे. विश्वच कसे ज्ञान स्वरूप, ज्ञान स्वरूप आहे. आणि ते ज्ञान माझ्याहून वेगळं नाही, ते ज्ञान माझं स्वरूप. आणि तो ज्ञान स्वरूप असणारा तोच परमात्मा आहे, तेच ब्रह्म आहे. आणि तेच मी हे, ते माझ्याहून वेगळं नाही. मग आता दुसरी वस्तू आहेच कुठे? मग आता दुसरी वस्तूच नाही तर तुम्हीच. आणि मग तुमचाच उन्माद आहे. कोणाचा? तुमचाच उन्माद म्हणजे तुम्हीच. तुम्हीच विस्तार पावलेली. असं हे आपलं स्वरूप आहे, असे तुम्ही येत. आणि तो परमात्मा आहे असा बुद्धीनं असा जर निश्चय केला किंवा माझ्याशिवाय दुसरं काही, तो परमात्मा माझ्याहून वेगळा नाही, असा निश्चयात झाला पाहिजे. असा निश्चय झाल्यावर तस. आणि निश्चय करायचा तर हे निश्चय खऱ्याचा आहे का खोट्याचा आहे? खऱ्याचा निश्चय. खोट्याचा निश्चय टिकत नसतो. खोट्याचा निश्चय केला तरी ते खोटे टिकत नाही. आणि खरं आहे हे आपलं स्वरूप आहे. हे संत आपल्याला अनेक युक्त्यानं सांगतात. आणि हे जे कळणं आहे, हे कळणं अत्यंत महत्वाचं. हे जे आनंद आहे, हे कळण्याला जो आनंद होतो तो आपलाच आनंद आहे. की हे कळणं म्हणजे की जे आपलं स्वरूप आहे, ते स्वरूप लक्षात आल्यावर स्वरूप स्थितीत जर असला तर दुसरं काही नाहीच. पण स्वरूपाहून बाजूला झाला की मग दुसरं भासल्याशिवाय राहत नाही, मग द्वैत आल्याशिवाय राहत नाही. आणि मग द्वैतात स्वरूपाला तर विसरतो आणि संकोचुनी कार्य झालाशी लहान, हे अपोषण ब्रह्मांडाचे. अरे तू असा खाली खाऊन आला, खाली आला लहान झाला, आणि आता लहान झाला तोच भीक मागायला, आता द्या मला काहीतरी. मग काही कर म्हणजे भीक मागायला की एवढा मोठा असून लहान झाला आणि तोच हात पसरायला. आता पंचविषया पुढे भीक मागणं आहे का नाही? पंचविषया पुढं भीक माग एकच मागणं आहे ना. ते विषयच खरे नाहीत. ते खरे नाहीत आणि ते तुम्हाला कुंकड घेऊन जातील हे काही सांगता येत नाही. मग ते वाट मारे, ते तुम्हाला कुंकड बी घेऊन जाते आणि तुम्ही त्यांच्या मागे लागली. एवढं स्वरूप सोडून कुठं आला? खाली आला. खाली आला एवढा मोठा तो उच्च लेवलचा वरचा, आणि तो कुठं आला? खाली आला. वरची मग काय माडीवरची मंडळी खाली वाड्यात गडबड जाईल. हा, माडीवरची मंडळी खाली आहे. मग आता हे असं खाली येणं, आणि खाली आल्यावर काय? खाली येणं म्हणजे खेटर खाणं. कशाचे खेटर? दुःखाचे खेटर खाणं. मग हे कशामुळे झालं? आपली स्वरूप स्थिती आपण सोडली. तिथून हल्ला, तिथून बाजूला. नाथ महाराज एका ओळीमध्ये सांगतात की हरिचरणाच्या अपरोक्ष ज्ञानाने, म्हणजे हरीच्या अपरोक्ष ज्ञान, त्या हरिचरणी अपरोक्षी स्थिती, हरिचरणी अपरोक्षी स्थिती. आणि ती स्थिती अशी क्षणभर जरी स्थिती असली तर ती क्षणभर स्थिती सुद्धा ते म्हणले त्याच्या पुढं
हे त्रिलोक्याची संपत्ती जरी दिली तरी ते म्हणले आम्ही भक्त काय करते तुच्छ मानतात. एवढी ही आत्मस्थिती. पुढच्या पुढे ओवी आहे ती भागवतात याच अध्याय 53व्या श्लोकात. तर त्याच्यात चिंतन सांगताना हे सांगितलं की आत्मस्थिती एक आत्मस्थिती क्षणभराची जरी असली तर त्या क्षणभराच्या आत्मस्थितीसाठी सुद्धा एवढं त्रिलोक्याचं जरी एवढी संपत्ती जरी दिली तरी ते सुख सोडित नाही. भक्त त्या सुखाला सोडित नाहीत. एवढा आत्मसुखाचा जो आनंद आहे तो आनंद काही वेगळाच आहे. तो आनंद आपलाच आहे. आपल्याला घेता येतो पण नीट नीटक संतांच्या सद्गतीत राहिलं तर. आणि काय वर्म आहे ते नीट लक्षात घेतलं आपल्याला त्या स्थितीवर राहता येते. बुद्धी निश्चय आत्मज्ञान आत्मरूप भावी आपण असं आपलं स्वरूप आपल्या लक्षात येत. आणि तेच महाराज इथं सांगतात. असा हा विस्तार त्या परमात्म्याचा झालेला आहे. तो परमात्मा मग तरण दुर्वादर भद्रूम देखोनी म्हणे हे हरीचे रोम अनोळखा हे अतिविषम निजांगी सर्व सम हरिरूप पाहता जैशा पुल्या अंघोळ्या गणिता दिसती ओळखल्या परी असती लागल्या स्वयं सगळ्या अखंड अंगी. अशा प्रकारचं हे सगळं अनेक वृक्ष वेदी अनेक प्रकारचे हे पशु पक्षी प्राणी हे सगळे काय तर हरीच स्वरूप. हरीच स्वरूप आणि सगळं आत्मरूपानं सगळे एक काय आत्मरूपाने. उपाध्या असू द्या अनेक उपाधी कोटी उपाध्या अनेक अनेक शरीर म्हणजे अनेक उपाधी पण सगळ्यातला सर्वांगटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्र तो सर्वांच्या हृदयातला एक आत्मा हरी. हरी जीव शिव सम एकच हरी. आणि तो आत्मा तो सगळ्या जीवात शिवात तो एक ईश्वरात तो एक तोच इतर शरीरातल्या जीवातही तोच. आणि म्हणून इतर महाराज सांगते की गो खर चांडाळ स्वान अति निंदेचे हीन जन ते मत रूप देखोनी पूर्ण काली लोटांगण अनन्य. ते सगळे माझेच रूप आहे. कोणी गाढव आसन गाय आसन कुत्रा आसन बैल आसन कोणी चांडाळ आसन कोणी कसाही आसन पण हे सगळे कोणाचे रूप आहेत माझेच रूप आहेत. आणि हरिभक्त या सगळ्यामध्ये देव पाहतो. काय पाहतो जे जे देखीचे भूत तेथे मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. सगळे परमात्म्याचेच परमात्माचे एकच परमात्मा आहे. अशा प्रकारचं महाराज आपल्याला सांगतात. हरिरूप देखी पाषाण भगवत रूपे वंदित्रण जंगम स्थावराधिका शरण घाली लोटांगण चिदैक्य भावे करिता हरिस्मरण कीर्ती एकाएकी होती ती कैशारिती एक नरपती तो भाव कविता पूजा विधी विधान का श्रवण स्मरण कीर्तन सर्वदा चिदैक्य भावना पूर्ण प्राप्ती जाण त्याची वरी. विधीपूर्वक हरीची पूजा हरी प्रीत्यर्थ यज्ञ दान तपादी कर्म किंवा संतांच्या मुखाने हरिकथा श्रवण मनाने हरिस्मरण मुखाने हरिनाम कीर्तन आणि सर्व काळ चराचराविषयी पूर्ण हरिसाम्याची भावना ही साधने केली असता त्या साधक भक्तिरूपी वराला पूर्ण हरिसाम्य प्राप्ती रूपी वधू करीत असते असे जाण. म्हणून अशा प्रकारचे हरिवर भाव असतो. कसा असला पाहिजे देवावर भाव असला पाहिजे. अशी श्रद्धा ठेवून भाव ठेवून अखंड भगवंतावर भक्ती ठेवली. भगवंताला अखंड भाव ठेवणं म्हणजे क्षणभर सुद्धा न विसरणं होत. अखंड कीर्ती
हे असं अखंड त्या हरीच्या स्मरणात, हरीच्या स्वरूपात, हरीच्या चिंतनात अखंड, याला भगवत चिंतन म्हणतात. हे भगवत चिंतन अखंड जो करतो आणि मग त्याच्या ठिकाणी ही आत्मस्थिती, हा ब्रह्मोन्मादपणा निर्माण होतो. हे भगवत भक्तीचं फल. हे काय? भगवत भक्तीचं फल हे भगवत भक्तीनं प्राप्त होतं. पुढे सांगतात, ऐकी विदेहा चक्रवर्ती, आयशी जेथे भगवत भक्ती, ती पाशी विषय विरक्ती, हे धावती गोवत्स न्याये. म्हणजे आता राजा जनकाला सांगाले कवी की हे राजा, अरे ऐक म्हणले, ही भक्ती, ही भगवत भक्ती कशी आहे म्हणले. तर ही भगवत भक्ती म्हणजे ही गाय आणि तिच्या माग येणार वासरू म्हणजे ही विरक्ती, हे वैराग्य. हा जो भाव आहे, हे जे ज्ञान आहे, तर हे वैराग्य वाचून टिकत नाही. वैराग्य वाचून काही ज्ञानाशी तज्ञेची नाही. हे ज्ञान झालं तर ते टिकलं पाहिजे. तर ते कशाने टिकतं म्हणले? वैराग्याने टिकतं. त्याच्यासाठी वैराग्य असलं पाहिजे. वैराग्य म्हणजे काय? इहलोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत कोणत्याच प्रकारची इच्छा नसणं. इथल्या या विषयाची, इथल्या विषयाची आणि इथल्या भोग संपत्तीची आणि स्वर्गातल्या भोग, इथून तो स्वर्गापर्यंतच्या ब्रह्मलोकात तिथपर्यंत भोग भोगण्याची ज्याला इच्छा नसणं, सगळ्या भोगाचा त्याग, त्याला म्हणायचं वैराग्य. हे काहीच आवडत नाही, देवच आवडतो. काय आवडतो? देव. देवच आवडतो, त्याला म्हणायचं वैराग्य. वैराग्य म्हणजे हे बाकीचं काही आवडत. विरक्ती, भगवत भक्ती पुढे हे काहीच नाही, हे तुच्छ. भक्ती करणं जीवनात हे मुख्य आणि संसार करणं गौण आहे. संसार करणं गौण आहे, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. भक्ती करणं हे मुख्य आहे आणि संसार करणं हे गौण आहे. आता दोन्ही गोष्टी आहेत, पण गौण संसार हा गौण पद्धतीनेच केला पाहिजे. गौण म्हणजे त्याला महत्व दिलं नाही पाहिजे, त्याला महत्व दिलं नाही पाहिजे. म्हणले मग तुम्ही पैठणला गेली नाही, कसं काय येतच जरी असले तरी पण हरिभक्ती ही चिंतन अखंड मनात राहिलं पाहिजे. हे गेलंच नाही पाहिजे. कुठं असा तुम्ही कुठं असा. महाराजांनी काय सांगितलं? सुखाला की करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ पंढरीला जाय. म्हणजे तुला सुख पाहिजे असलं नाही म्हणले तिथंच काही एक वेळ म्हणले. इथं तर सांगितलं देवाने, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत शे गुज पांडुरंग. मला कधी आषाढी कार्तिकी विसरू नका. आषाढी कार्तिकी म्हणजे आषाढी पासून कार्तिकी टाकतो, मला विसरू नका. कार्तिकी पासून पुन्हा आषाढी टाकतो, विसरू नका. म्हणजे मला अखंड विसरू नका. का आषाढीला एकदा जाच, कार्तिकीला एकदा जाच, त्या विसरू नका. याचा अर्थ मला अखंड विसरू नका. पंढरीशी जाय एक वेळ. मग एक वेळ जरी गेला तरी तिथला विधी, तिथला देव, तिथलं क्षेत्र, हे सगळं तिथं नुसतं आपला पदस्पर्श जरी झाला तर आपण पावन होतो. आपलं सगळं सूक्ष्म शरीर निर्मळ होतं, म्हणजे पाप धुवून जात असं होतं. पण मग ते सगळं पाप धुवून गेलं म्हणजे चित्त निर्मळ होतं. भाव ठेवून जर गेलं तर निर्मळ झालं की मग त्या निर्मळ बोधात संताच्या वाक्याचा बोध होतो, उपदेश होतो. आणि त्या बोधानं, त्या संत संगतीनं अखंड आषाढी कार्तिकी विसरू नका मज. आता मला विसरू नका. आता कुठं बी राहा,
आता कुठं बी राहा पण मला विसरू नका. ही भगवत भक्ती, ही भगवत भक्तीचं स्वरूप. पण हे कशामुळे होईल म्हणले तर हे व्हायला वैराग्य लागतं. वैराग्य काय असतं तर वैराग्य असतं तर त्या गौण संसारातल्या भोगाच्या इच्छा ज्या आहेत ह्या इच्छाला तुच्छ माना, हे याला महत्व देऊ नका. नका परमात्म्याला महत्व द्या, भजनाला महत्व द्या, चिंतनाला महत्व द्या आणि ते चिंतन अखंड, असं अखंड चिंतन विठोबाचे. असं जर केलं तर संसार असू द्या ना, असला असू द्या पण त्याला महत्व देऊ नका. संसार, अहो शरीर म्हणलं की संसारच आहे. कारण शरीरात खाला प्याला लागणार, कपडे लागणार, सगळं लागणार. पण त्यासाठी कष्ट करावा. त्यासाठी आपल्याला कोणता जो व्यवसाय आपल्या समोर आला प्रारब्धानं तो करावा, आहे का नाही. ते स्वधर्म जो बापा तोच नित्य यज्ञे जाणपा, म्हणून वर्त तसे पापा तेथे संचरू नये असे काहीतरी होईल तिसऱ्या अध्यायातली ज्ञानेश्वर महाराजांची. की आपला जो स्वधर्म आहे जे किंवा आपलं जे काम आहे जे नित्य आपल्याला जे मिळालेलं प्रारब्धवशात, कोणी शेतकऱ्याच्या कुळात जन्माला आलो, कोणी व्यापाऱ्याच्या आलं, कोणी आणखीन वेगवेगळ्या धंद्यातले आलं, त्या त्या आपल्या व्यवसायात त्यांनी व्यवसाय करावा आणि आपला उदरनिर्वाह करावा. मग हे व्यवसाय करणं, उदरनिर्वाह करणं, हे सगळं करणं हे कशासाठी? हरिभक्तीला पूरक आहे. ह्या हरिभक्तीला, अरे हे सगळं हरिभक्ती करण्यासाठी आपल्याला जसं घर चालवायसाठी सगळ्या पूरक वस्तू लागतात का नाही, व्यवसाय करणारे लागतात घरात वेगवेगळे, मग ते सगळं पुरायसाठी आपण करतो. एक जण शेती करत, एक जण नोकरी करत, एक जण दुसरा काही व्यवसाय करत, हे पूरक आहे नाही सगळं. तसा संसार आपला हे आपल्या भक्तीला पूरक आहे. भक्ती करण्यासाठी आपल्याला नामस्मरण करायचं, भक्ती करायची, भजन करायचं, मग खायला लागतं, पोटात लागेल ना, शरीराची काळजी घ्यावी लागेल ना, कारण या शरीराने आपल्याला भगवत भक्ती प्राप्त करून घ्यायची. मग या शरीराची काळजी बी करावी लागेल. काळजी करायची मग त्याच्यासाठी आपल्याला देवाने सगळं हे व्यवस्था करून दिली, ती व्यवस्था करावा आणि हुशार भजन करावं. पण संसार गौण सांगितलं म्हणजे की त्याला पूरक येतो हरिभक्तीला. हरिभक्ती ही मुख्य आहे. मुख्य जी वस्तू आहे ती मुख्य वस्तू, मुख्य तिच्यावर आपली नजर असली पाहिजे, ती महत्वाची, ते महत्वाचं. बाकीचं गौण ते गौण आहे. नवरदेव नवरी लग्नात महत्वाची, वराड महत्वाचं आहे का? वराड गौण आहे. वराड लग्नाला असल्यावर लग्न होत का नाही चांगलं, पण म्हणले वराड लस कसून नवरदेवच नाही, मग काय करायचं? तेवढं वराड असलं, किती वराड असलं ते वराड काय कामाचं आहे का? नाही. नवरदेव नवरी महत्वाची, ती मुख्य आहे आणि वराड गौण आहे. मग हे खाणं पिणं, चांगला स्वयंपाक झाला का काय, वरण पातळ झालं, ती बाकीचं गौणच आहे. पण लग्न लागणं मग मुख्य आहे का नाही. तसं इथं देवाशी आपलं लग्न लागणं मुख्य आहे, जीवाशिवाची भेट होणं मुख्य आहे आणि बाकीचं हे संसार गौण आहे. आणि हे गौण हे तर त्याला पूरक आहे. मग असू द्या, फक्त त्याची आसक्ती नसा. संसार नसावा का? संसार असावा पण त्याची आसक्ती नसावा. गुरुजीचे जे वाक्य आहेत ना हे महत्वाचे, ध्यानात घेतले. संसार नसावा का? असावा पण त्याची आसक्ती नसावी. त्याच्याविषयी आसक्ती नसावा. आणि मग तो नसावा का? असावा. असावा तो असल्यावर पूरक आहे. याला म्हणायचं वैराग्य. याला काय म्हणायचं? वैराग्य. वैराग्य संसाराला महत्व न देणं याला म्हणायचं वैराग्य. आणि भगवत भक्तीला महत्व देणं हे खरे. म्हणून महाराज इथं म्हणतात, हे असू जेवी जावळी फळे, हो नेनो एरेरा वेगळे, तेवी भक्ती विरक्ती एके काळे, भक्त तेने बळे बळिष्ठ होती.
म्हणून भक्ती करीत असताना भक्तीच्या सोबतच हे वैराग्य येत. भक्तीच्या सोबतच वैराग्य येत. म्हणजे जसे दोन जोड फळ, दोन जोड फळ असतील ना, टमाटे किंवा वांगे, एकाच देठाला दोन फळ, दोन वांगे असतील किंवा अशी दोन फळं असतील, जोड फळ, ती एकाच वेळी जन्मालेली असतात, सोबतच आलेली असतात. दोन फळं पण एकाच देठाला. तसं ही भक्ती आणि वैराग्य हे सोबतच जन्माला आहे. भक्ती आणि वैराग्य सोबतच दोन्ही बळकट असतात. अशा प्रकारचं ते सांगायला लागतील की ज्याप्रमाणे जोडफळे परस्परापासून वेगळी होण्याची जाणत नाहीत, त्याप्रमाणे भक्ती आणि विरक्ती ही जुळी असल्यामुळे एकाच काळात प्राप्त होतात व त्या भक्ती विरक्तीच्या बळाने भक्त बलवान होतात. ज्या भक्ताच्या ठिकाणी भक्ती आणि विरक्ती अप्रतिम अवस्थेने नांदू लागतात, त्याचे ठिकाणी हरीची पूर्ण अनुभूती दाशीप्रमाणे सर्व काळ राहते. आणि म्हणून ही भक्ती आणि विरक्ती म्हणजे वैराग्य, याच्यामुळे हरीची अनुभूती अखंड राहते. कशी राहते? अखंड, अखंड राहते. मग हरीची अनुभूती अखंड राहिली पाहिजे. आपल्याला अनुभूतीच येत नाही तर अखंड राहायची कवा? मग ते अशा प्रकारचं हे संसाराला महत्व दिलं, संसारातल्या गोष्टीला महत्व दिलं, म्हणजे संसाराला अनुभूती येत नाही. आणि अनुभूती येणं आणि अनुभूतीवर राहणं हे खरं परमार्थ आहे. आणि आपल्याला हे झालं पाहिजे. अशा प्रकारचं हे भक्तीचं लक्षण सांगितलं. अशी भक्ती अपरोक्षित ज्ञानापर्यंत गेली पाहिजे, दृढ अपरोक्षित ज्ञान झालं पाहिजे. आणि त्या ब्रह्मानंदात, त्या ब्रह्म उन्मादात राहिलं पाहिजे. आपण आपल्या स्वरूपातच मग्न असलो पाहिजे. आपल्या स्वरूपाने आपण उन्माद झालो पाहिजे. जसा दारू प्यालेला माणूस कसा उन्माद होऊन जातो त्या दारूच्या निशेने, तशी आपल्याला भगवत स्वरूपात नशा आली पाहिजे. ते उन्माद झालं पाहिजे त्या स्वरूपानं, त्या स्वरूपावर राहिलं पाहिजे, त्या आनंदात राहिलं पाहिजे. ब्रह्म अनुभूतीचा जो आनंद आहे तो आनंद अखंड राहायला पाहिजे. हेच महाराज आपल्याला ओव्यातून सांगतात. झालेली सेवा या ठिकाणी आपण पूर्ण करू, वेळ झालेला आहे. या हरिभक्तीचं जे हे स्वरूप आहे, तर हे स्वरूप आपल्याला अखंड याच्यापासून दूर होऊ नये, हेच महाराजाचं पुन्हा पुन्हा सांगणं आहे की हरिभक्तीचं स्वरूप सांगत असताना की मन लावून भक्ती करा. मन लावून म्हणजे तिथून पुन्हा बाजूला निघू नका. बाकीच्या गोष्टी आहेत त्या होत असतात. प्रपंच हा प्रारब्ध अधीने आणि परमार्थ हा प्रयत्न अधीने. परमार्थ केला तरच होतो. संसार तुम्ही करा नाही तर नका करू, जसा व्हायचा तसाच होणार. तुम्ही लय नेटाने केला तरी तसाच होणार आहे. उलट करायचं का पालथ करायचं त्यालाच माहिती. तुम्ही गौण पद्धतीनं जसा असून तसा जरी केला तर तसाच होणार आहे. पण परमार्थ मात्र प्रयत्न आधीने प्रयत्न केले तरच होते. देवाची हो म्हणती ती होती. हा, म्हणलं देव होईन की होईन, हे प्रयत्नानच होते. म्हणून प्रयत्न परमार्थात असले पाहिजे, प्रयत्न असले पाहिजे, म्हणजे आपण त्याच्याशी अखंड एकरूप असलं पाहिजे. हे महाराजाचं मनोगत आहे. या ठिकाणी आपण सेवेला पूर्ण देऊ. आलेली सेवा या ठिकाणी सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णांत करतो. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. देवे येणे वागिज्ञ तोषावे, तोषोनि मज द्यावे पसाय दाने. इंद्रांची व्यक्ती सारो तया सत्कर्म देवा, भूता परस्परे
मैत्र निवासी दुरितांचे मेघ जाओ, ईश्वर स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो केला हो, प्राणी घातमय वर्षत सकळ मंगळे, ईश्वर निष्ठेची माने घालणे, अनावर्त मंडळी भेटतो दया उला, चला कल्पतरुचे आडवर, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती आडवर पियुषांचे, चंद्रमेघे लांछना, मार्तंड जे पहिला, ते सदाई सज्जन किंबहुना सर्वसुखी पूर्ण होई, भजितो विशेष द्रष्टा द्रष्ट एक महे श्री विश्वेश्वरा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, हरिनाथ भगवान की जय. शांती ब्रह्म एका